देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसलाय। तिमाहीत जीडीपी 6.7% घसरलाय। कृषी क्षेत्राच्या खराब कामगिरीमुळे जीडीपीवर मोठा परिणाम झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय। तिमाहीत जीडीपी हा 6.7% येऊन घसरलेला आहे आणि कृषी क्षेत्राच्या खराब कामगिरीमुळे जीडीपीवर हा मोठा परिणाम झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, देशाच्या अर्थव्यवस्थेला हा मोठा झटका म्हणावा लागेल। निश्चित लोकसभा निवडणुकीनंतर हा जो ही तिमाही आहे त्याच्यामध्ये 6.7% जीडीपी जो आहे तो दिसून आलेला दर तिमाही नंतर या जीडीपीचा जो आहे तो दर ठरवला जातो। गेल्या तिमाहीमध्ये म्हणजे जून जानेवारी फेब्रुवारी मार्च पर्यंत जो आहे तो 7.8 होता आणि एका पूर्ण वर्षातच आता जीडीपी 2 हा होता। हो, त्यासाठी जे आहे ते नक्की कोण जबाबदार आहे हे सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे। कारण कृषी क्षेत्रामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये कृषी क्षेत्रात बदल झालेले आहेत किंवा कृषी क्षेत्रातल्या खराब कामगिरीमुळे हा जीडीपी घसरल्याचं म्हटलं जात आहे। आता अर्थात त्याचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवरती नक्की होणार आहे। कारण जीडीपी मधनं पुढची सगळी आर्थिक नक्कीच पंकज, देशाच्या अर्थव्यवस्थेला हा मोठा झटका म्हणावा लागेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।